नागपूर जिल्ह्यातील काँग्रेस नेतृत्वाच्या मनमानीला कंटाळून जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांनी काँग्रेस पक्षाला राजीनामा देण्याचा सपाटा सुरू केलाय। कामठीचे नगराध्यक्ष साजा शेख यांनी पक्ष नेतृत्वावर गंभीर आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केलाय। आपण सुनील केदार यांच्या हुकुमशाहीला कंटाळून राजीनामा दिल्याचं साजा शेख यांनी जाहीरपणे सांगितलंय। तर दुसरीकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव प्रसन्ना तिडके यांनी भाजप पक्षामध्ये प्रवेश केलाय। जिल्ह्याचे नेतृत्व करणारे काँग्रेसचे नेते हे कार्यकर्त्यांसोबत भेदभाव करतात, गटबाजीला खतपाणी घालतात आणि त्यामुळे भाजप पक्षात प्रवेश केल्याचं प्रसन्ना तिडके यांनी सांगितलंय। मागच्या 24 तासांमध्ये साजा शेख, प्रसन्ना तिडके, रामटेकचे शहर अध्यक्ष दामोदर थोपटे या 3 मोठ्या पदाधिकाऱ्यांसह 200 प्रमुख कार्यकर्त्यांनी काँग्रेसला ऐन निवडणुकीच्या तोंडावर रामराम ठोकलाय। दरम्यान काँग्रेसला रामराम केलेल्या साजा शेख आणि माजी प्रदेश महासचिव प्रसन्ना तिडके यांनी नेमके काय आरोप केलेत आपण पाहूयात। मैंने कांग्रेस पार्टी को इसलिए छोड़ा कि मतलब मैंने कांग्रेस पार्टी ने जो है सुपारी ले ली है कांग्रेस को हराने की। और आज की भी बात है कि अभी तक की कांग्रेस पार्टी ने जिसको देना है उसको अभी तक के भी फार्म नहीं दिए, आए नहीं। तो कल का आखिरी दिन है, आदमी कहाँ से लड़ेगा। तो वो मेरे साथ ही होता था, इस वजह से मैं कल खुद ही छोड़ के मैं खुद चले गया और मैं राका से लड़ रहा हूँ। महिन्याभरापासून असं जाणवलं का कुठेतरी मला डावलण्यात इथं चालू आहे। आमचे बरेच कार्यक्रम होतात, मी काँग्रेसचं इथे आहे, इथं काँग्रेसचं बरेच वर्षापासून काम करतो, सगळ्यांना घेऊन चालतो। पण ते मला 1-2 महिन्यापासून जाणवलं की यांनी मला बाजूनं सारवणं चालू केलाय। म्हणून मला आता असं वाटायला लागलं का मी मोद्यासाठी काहीतरी करू शकतो, मी काही चांगला विकास करू शकतो। म्हणून आता आदरणीय बावनकुळे साहेब जे आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आहे, महसूल मंत्री आहे, त्यांच्या नेतृत्वात आता मोद्याच्या विकासासाठी मी आज हा पाऊल उचललाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।